नमस्कार मित्रांनो, हा मेसेज त्या स्टुडंटसाठी आहे जे स्टुडंट डिमोटिवेट होतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी हारून जातात आणि डिमोटिवेट होऊन सुसाईड करतात. हा मेसेज त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो, जेणेकरून तुम्ही डिमोटिवेटेड झाले असेल तर नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मोटिवेट होऊन जाल मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये असं मेसेज दिलेला आहे, असे जे डिमोटिवेटेड झालेले होते आज ते सक्सेस झालेले आहे मित्रांनो. नक्की पहा, पूर्ण व्हिडिओ पाहिजे मित्रांनो. आणि जे डिमोटिवेटेड आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू सर. चला बढ़िया. हा. थँक यू. अरे ठीक आहे. ठीक आहे. माझा संघर्ष जास्त नाही, छोटासा आहे. माझी सुरुवात 2018 पासून केली. पहिली भरती आर्मीची होती. जवळपास ऑक्टोबर महिन्यात अमरावतीला ग्राउंड झालं. तेव्हा 100 पैकी 100 ग्राउंड मारलं मी. आर्मीचं जास्त नसते, फक्त 1600 आणि पुलअप दोन्ही आउट ऑफ काढले. त्यानंतर आतमध्ये हाईट, वेट आणि चेस होते. यामध्ये झालं असं, आतमध्ये गेल्यानंतर माझी हाईट काही मला 0.7 किंवा 0.5 नी कमी भरली. रेजिस्ट्रेशन वापस आलो, हसत वापस आलो. पोलीस भरती निघण्याचे चान्सेस भरपूर होते. म्हटलं आता इथे नाही झालं तर आपण पोलीस भरतीमध्ये ट्राय करू आणि आपण ह्या वर्षी यश नक्की मिळवू. तर झालं असं की त्यावेळेस भरती निघली नाही. सप्टेंबर मध्ये निघली, परंतु त्यानंतर तुरंत 2 महिन्यानंतर कोरोना आला. कोरोना आल्यानंतर जवळपास 2 वर्ष त्यांनी घेतले. 2 वर्ष भरतीच नाही निघाली. फॉर्म अगोदर भरून घेतले होते सप्टेंबर मध्ये, पण ती भरती झाली 2021 सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट पासून सुरुवात झाली त्या भरतीला. मी कोरोना काळामध्ये मी जास्त घरचा श्रीमंत नाही, त्यामुळे माझी परिस्थिती वाईट होती. मी पहिले आईवडिलांच्या जीवावर होतो आणि जेव्हापासून पोलीस भरतीमध्ये उतरलो तर स्वतःच्या हिमतीवर जे काही काम मिळेल ते करून केलं. काम म्हणजे असं करतो तो, तुम्ही टाईल्सचं काम ऐकलं असेल. टाईल्स मध्ये हमाली करणं, रेतीच्या बॅगा चढवणं, सिमेंटच्या बॅगा चढवणं किंवा आपल्या ग्रेनाइटचे वगैरे जे बी काही असेल, मसाला बनवणं, काही ते काम केले कोरोनामध्ये. कारण की मला माहिती होतं जर आपल्याला समोर काही करायचं आहे थोडा पैसा तर लागतोच. कुठल्याही असो, आपण गाडी चालवत असो, गाडीला मेंटेनन्स करणं असो, पेट्रोल असो, त्याला खर्च येतोच. त्यानंतर भरती आली, म्हणजे फॉर्म भरून घेतल्यानंतर सप्टेंबर मध्ये 2021 मिळालाच मी काहीच अभ्यास केला नाही. त्यामुळे सांगलीला फक्त एका मार्काने अगोदर पेपर होते त्यावेळेस आणि त्यानंतर ग्राउंड होणार होतं. 84चा पेपर मारला, 85 वर कट ऑफ लागलं. तिथून एका मार्काने राहिलो. त्यानंतर 2022 ची भरती नागपूर सिटी ड्रायव्हर फॉर्म टाकला आणि मुंबई सिटी कॉन्स्टेबल साठी टाकला होता. तर नागपूर सिटी मध्ये जवळपास आम्ही 134 वाले 3 जण सापडलो. तर त्याच्यामध्ये जागा होत्या 2 पैकी आमच्या 3घांचं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये एका मुलाच्या तिथूनच कॉन्स्टेबल मध्ये दुसरीकडे लागला होता, तर त्यांनी सोडलं. तर आमचे चान्स भरपूर बनत होते. आणखीन दुसऱ्या एका मुलाचं त्याच्या पण कुठेतरी झालं, पण त्यांनी ड्रायव्हर चूज केलं आणि त्यानंतर एक जागा रिक्त होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं, मी तिथे भरपूर जाऊन आपल्या जागेसाठी लढलो. वकील सुद्धा केला. वकिलांनी मला 60 का 65 हजाराची डिमांड केली. मी 40,000 त्यांना ऑन कॅश एकाच दिवशी दिले. त्यांना म्हटलं जसा आपला निकाल लागेल त्यावेळेस ते पैसे थोडे थोडे करून देईन, 20-20 हजार, 10-10 हजार. पण त्यांनी 40,000 डिमांड केली. घरच्या लोकांना काही करा म्हटलं, मला नोकरीसाठी मला 40,000 पाहिजे. 40,000 जमवले, दिले. पण त्याचा रिझल्ट आजही त्यांनी वकिलांनी लावला नाही. हप्त्यात लावतो, 10 दिवसात लावतो, आपलं काम होऊन जाईल, बेंचवर आहे, केस आहे, असं आहे तसं आहे करून एक वर्ष पूर्ण निघून गेला. तर त्याच्यामध्ये मला MSF मध्ये हे आलं,
सिलेक्शन म्हणून, पण मी ट्रेनिंग करून ठेवली फक्त MSF मुळेच. माझी इच्छा नव्हती MSF करायची, फक्त म्हटलं काही नसो परंतु आपल्याला आधार म्हणून फक्त ट्रेनिंग करून ठेवून द्यायची, जेव्हा वाटेल तेव्हा आपण जॉईन करू. त्यानंतर मुंबई सिटीला पेपर एवढा टफ आला, म्हणजे बेसिक क्वेश्चन विचारले होते 6वी 7वी 8वीतल्या पुस्तकातले, तर ते काही आपल्याला जमले नाही, तर तिथे 5 मार्कांनी माझा रिझल्ट राहिला. त्यानंतर मग मी असंच आपलं कुठेतरी आपलं पोट पाणी हे ते बघू बघू प्रॅक्टिस करत होतो. लोकांचे टोमणे ऐकत होतो, किती वर्ष बापाच्या जीवावर जगशील किंवा जीबी काही. बोलणारे भरपूर बोलतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला आणि आपलं जे एम आहे, सक्सेस आहे, त्यांच्याकडे बघा आणि त्याच उद्देशाने तुम्ही समोर तयारी करा. असं भरपूर जणांनी मला म्हटलं, किती वर्ष म्हणते हेच चालन, म्हणते कोणती हे कर ते कर, घरी सहारा कर, हे कर ते कर. परंतु माझ्या घरच्यांनी, माझ्या आईचा भरपूर मोठा सपोर्ट होता. बापू, तुला जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत तू कर, पैसा लागेल तर आम्ही लावू. परंतु मी 2018 पासून घरी एकही रुपये नाही मागितला की मला हे करायचं आहे, पेट्रोलला पैसे पाहिजे किंवा माझे स्वतःचे शौक किंवा जे बी काही. मला तर कोणते असे शौक आहे नाही, खर्रा वगैरे काही. फक्त गाडीमध्ये पेट्रोल एवढाच आहे ना, गाडीनं घुमणं, बस एवढा शौक आहे मला. मी स्वतःच्या गाडीचे मेंटेनन्स स्वतःच कोणतेही कामं करून, कधी कधी कॅटरिंगच्या पण कामाला गेलो होतो. आणि त्यानंतर मग 2024 ची भरती आली, तर त्यामध्ये मागच्या वर्षी मी फक्त 38चं ग्राउंड मारलं होतं कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर 46. तर मी म्हटलं एवढ्याने काही होणार नाही, तर ग्राउंड मध्ये जर आपण जास्त मेहनत घेतली तर पेपरला थोडं हलकं जाईल. त्यामुळे ग्राउंड मध्ये जास्त मेहनत घेतली. यावेळेस 50 पैकी 50चे माझं ड्रायव्हर बसलं असतं, फक्त .11 गोळा आउट ऑफ नाही गेला. इथे जातच नव्हता, मी म्हटलं तरी तिथे जोर लावला, पण फक्त .11 नाही गेला. तिथे 48चं ग्राउंड बनलं, कॉन्स्टेबल 42 बनला रायगडला आणि कारागृह आता बाकी आहे. म्हणजे 44 ग्राउंड तिथे बनलाय, पेपर आणखी बाकी आहे. तर रायगडला गेल्यानंतर तिथे पण 5 मार्कांनी अपयश आलं. अपयश आल्यानंतर मनात गंदा विचार आला, एक लोकलमध्ये होतो, आत्महत्या करा हा विचार आला. आपल्याने काही जमून नाही राहिलं, लोकांची टोमणे आपण कुठपर्यंत ऐकू हा विचार आला. आणि समुद्र खालता दिसत होता, परंतु आपल्या आईचा चेहरा लक्षात घेतला आणि फॅमिलीला बघून. लोक आपल्याला पोसायला येत नाही, परंतु टोमणे मारायला पहिले येतात. लोक आपल्याला, तुम्हाला 5 रुपयाची मदत नाही करणार, परंतु एवढे बोलून जातात, म्हणजे एवढं म्हणायला लागते, खूप जास्त म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग 5 मार्कांनी काढल्यानंतर आम्ही 4 जण गेलतो, 2 मुली आणि 2 मुलं होतो आम्ही तिथे रायगडला. त्यांना सांगितलं की माझ्याच्यानी काही जमलं नाही ह्या वर्षी, तर मी पुढच्या वर्षी सोडणार आहे, ही माझी आखरी भरती. त्यामुळे आल्यानंतर मी चिकाटीने थोडं ड्रायव्हर साठी केलं. सकाळी 7 वाजतापासून लायब्ररीत जात होतो, सायंकाळी 11ला घरी जायचं. फक्त जेवण करायला तिथून जायचं किंवा मित्रांसोबत चाय वगैरे प्यायची राहिली तर लायब्ररीच्या मुलांसोबत जायचं. फालतू टाइमपास नाही केला या जवळपास 1-1.5 महिन्यामध्ये, जेव्हा मी रायगडला कटून आलो. त्यानंतर मी काढले, पेपरला गेलो. पेपरला पण एवढं जास्त हे केलं त्यांनी, भरपूर त्रास. सकाळी 2चा पेपर ठेवला, परंतु त्यांनी आम्हाला आतमध्ये 4 वाजता घेतलं आणि 5 वाजता पेपर चालू केला. दिवसभरची मेंटॅलिटी, तिथचा प्रवास, त्याच्याने एवढा माणूस हे होऊन जाते. जेवढ्या लवकर पेपर झाला तेवढ्या लवकर आपल्याला खूप छान असते सकाळ सकाळचे वातावरण, आणि जेवढं लेट होते आपण स्वतःच म्हणजे भरपूर असं मनात हे होऊन जाते. तेवढं ते सिटी भरपूर हे आहे, म्हणजे व्यस्त सिटी आहे, तर त्याचे आवाज वगैरे हे ते म्हणून माइंड पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते जेवढा लेट पेपर होईल तेवढा. त्यानंतर मी पेपर देऊन आल्यानंतर फक्त मला 90 मार्क पडले होते. 90 मार्क पडल्यानंतर वाटत नव्हतं होईल 140 मध्ये. झाल्यानंतर जेव्हा आन्सर की येते, आन्सर की आल्यानंतर मी बघितलं, तिथे बघितल्यानंतर भरपूर मोठा प्रसंग माझ्यासमोर उभा झाला. आम्ही 140 वाले 4 जण सापडलो तिथे, 141 वाला एक जागा 4. म्हटलं जर ह्या वर्षी जर आपण वयाने राहिलो तर बहुत म्हणजे आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. तरी त्यानंतर जेव्हा जेव्हा सकाळी रात्री झोपताना टेलिग्राम पाहत होतो, सकाळी उठल्याबरोबर टेलिग्राम पाहत होतो, लिस्ट आली का, लिस्ट आली का, असं भरपूर म्हणजे 7 दिवसाचा प्रवास चालला. मग 7 दिवसानंतर मी सोडूनच दिलं, जेव्हा याची तेव्हा येईल म्हटलं, नाही तर नाही येईल, जेव्हा पाहू तेव्हा नंतरची नंतर पाहून. काल सकाळी 4:45ला टेलिग्राम उघडला, तिथे लिस्ट दिसली सिलेक्शन म्हणून, असं एका जणाची फोटो दिसली. म्हटलं लिस्ट आली आहे, बघितलं आपलं नाव 3ऱ्या नंबरवर होतं. घरच्या लोकांना कोणाला सांगितलं नाही, पूजा वगैरे होऊ दिली. कार्य चालू आहे आमचे परमात्मा एक असल्यामुळे.
पूजा वगैरे होऊ दिली. पार्टीत गेलो. पार्टीत गेल्यानंतर एक मिठाईचा डब्बा आणला, देवापाशी ठेवला आणि आईवडिलांना दिला. आईवडिलांना दिल्यानंतर त्यांना सांगितलं माझं सिलेक्शन झालं. आईची एवढी खुशी, खूप जास्त खुशी. आईने हा विचार नाही केला का लोक आता उठले असन का, तेव्हा तेवढंच सकाळी फोन लावणं चालू, इकडे तिकडे सकाळी भरपूर, म्हणजे खूप आनंदाचा माहोल होता. आईला म्हणजे राहून झालं नाही, सकाळी फोन लावणं चालू, मुलगा इथे झाला, लागला वगैरे. तर माझं एवढंच म्हणजे संघर्ष होता. इथून भरपूर काही शिकण्यालायक आहे. तुम्ही शिका आणि डिमोटिवेट व्हा नको. एक एक दोन दोन मार्क, आणि आपण जे म्हणतो ना सिली मिस्टेक, ते खूप मायने ठेवते. आज मी पुणे सिटी टॉपर असतो, 4 मार्क असे गेले की ते म्हणजे एवढे सोपे, भरपूर सोपेवाले 4 मार्क शिकवले. सर्वात लहान समसंख्या कोणती, तर मी शून्य मारून आलो. सर्वात लहान समसंख्या ही 2 आहे, सर्वात लहान, मी शून्य मारून आलो. असे 4 प्रश्न शिकवले. आणि जर समजून त्याला जर एखाद मार्क जरी कमी असता तर आज माझा रिझल्ट पण राहिला असता. एवढीच माझ्या संघर्षाची कहाणी आहे. आणि मी सर्वात जास्त तर लिओन क्लास म्हणून पेपर द्यायला गेलो, परंतु मला ते लेवल नाही आवडली. जी पोलीस भरती देते, मला वाटलं की मी एमपीएससी करायला चाललो, अशी लेवल असते बाकी पेपरची. पण इथे जे पेपर लेवल असते, ती लेवल म्हणजे भरपूर, जे पोलीस भरती तुम्हाला कामाला येईल अशी लेवल असते. कोणता पेपर टफ, कोणता इझी. आणि जास्तीत जास्त फक्त ह्या वर्षी 4 जिल्ह्याचे पेपर टफ आले. सोलापूर म्हणा, मीरा भाईंदर, भंडारा आणि वर्धा. बाकी कुठलेही पेपर बघा तर ऍव्हरेजली कमीत कमी तुम्ही 90+ घेऊ शकता, असे पेपर आहेत. एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने सोडा. लोक आपल्याला हसायला येतात, पोसायला येत नाही. हा उद्देशाने समोर चला. सगळं तुमचं आहे. 9,000 म्हणत आहे, परंतु तिथे 12,000ची येऊ शकते ऍड भरपूर. आणि जास्तीत जास्त तुम्ही विदर्भ सोडून बाहेर नको जा. विदर्भात खेळा. विदर्भात कॉम्पिटिशन कमी असते. तुम्ही कोकण साईडला गेला, कोकण साईडला कॉम्पिटिशन जास्त असते. तिथे जर जागा जेवढा आपण जास्त पाहिलं, तिथे भरपूर फॉर्म येते आणि तिथे सिलेक्शन म्हणजे टफ जाते. एवढंच माझं बोलणं आहे. सगळ्यांना ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. मुलांना काय सजेशन द्याल तुम्ही? मुलांना जे समोर येणारी पिढी आहे, ठीक आहे, त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही, जेणेकरून त्यांना डिमोटिवेट होण्यापेक्षा मोटिवेट होणार? तुम्ही काय बोलणार ह्या विषयावर? डिमोटिवेट म्हणजे जसं समजून चला की आपल्या समोर भरपूरसे असे संघर्ष असतात. जसं की माझ्या समोर एक उदाहरण ठेवलं होतं मी. 2014 पासून माझ्यासोबत, म्हणजे मी 2018ला सुरुवात केली, परंतु त्यांची कंडिशन अशी होती 2014 पासून ते तयारी करत होते. तयारी करत असताना मी त्यांच्यात फक्त लक्ष ठेवलं की जर हा व्यक्ती आतापर्यंत हार नाही म्हणू शकत, यांनी एवढ्या भरत्या दिल्या, तर मी ह्या 2-4 भरत्यामध्ये मी का एवढा कमी आहो का की आपण ह्या व्यक्तीच्या जवळपास, त्यांची वय जास्तच होती, 28, 30, 32 काहीतरी असेल. जर तो व्यक्ती जर कंटिन्यू करू शकते, सातत्य ठेवू शकते, तर आपण का बरं नाही. म्हणून त्यांच्या चेहरा मी लक्षात ठेवत होतो. आणि त्यांची आजही पोलीस भरतीमध्ये ते सिलेक्ट झाले नाही, परंतु त्यांना त्यांच्या नशिबात एवढं छान लिहिलं असेल भगवंतानी की त्यांना इंडियन रेल्वेमध्ये जॉब लागली. महाराष्ट्र पोलीसमध्ये नाही लागले. 10 ते 12 वर्षाचा त्यांचा प्रवास होता, पण महाराष्ट्र पोलीसमध्ये न लागता ते त्यांचं इंडियन रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं.